राहुल सोलापूरकर यांचे डॉक्टर आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संबंध महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळाला। राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे। त्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे। पंकजा मुंडे यांचे मोठे विधान। गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांचा प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे, असे विधान भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। दिल्लीत भाजप सरकार घेणार मोठा निर्णय। संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीचा पराभव करत तब्बल 27 वर्षांनंतर सत्ता काबीज केली आहे। आता पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅगचा अहवाल सादर केला जाईल। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत। मात्र या चर्चांबाबत अद्याप जयंत पाटील यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही। दिल्लीत 0 जागांची हॅटट्रिक, तरीही काँग्रेसचा मस्तवालपणा गेला नाही। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे। दिल्लीत 0 जागांची हॅटट्रिक करूनही काँग्रेसचा मस्तवालपणा गेलेला नाही। त्यांचे वरिष्ठ नेते आपच्या पराभवात आनंद मानत आहेत। या वृत्तीने इंडिया आघाडी धोक्यात येईल। लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांच्या मदतीमुळेच आपले खासदार 100पर्यंत पोहोचले, याचा विसर पडला की काय, असे म्हणत वागळे यांनी दोन्ही पक्षांना खडेबोल सुनावले आहेत।